या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। शाहूनगर परिध येथील भोगावती साखर कारखान्यामध्ये संचालक मंडळाची मासिक सुरू असताना एका कामगारांच्या बदलीवरून 2 संचालकांमध्ये शाब्दिक वाद झाला। या वादाचे रूपांतर कार्यकर्ते समर्थकांच्या हमरीतुबरीवर आले आणि भोगावती साखर कारखाना कार्यस्थळावर राडा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली। त्यामुळे भोगावती साखर कारखाना कार्यस्थळावर दोन्ही संचालकांचे समर्थक कार्यकर्ते यांच्या जमावामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते। मात्र भोगावतीचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील व उपस्थित संचालक मंडळाने उपस्थित कार्यकर्ते समर्थक यांना शांतता राखण्याचे आवाहन केले। या घटनेच्या संदर्भात प्राध्यापक सुनील खराडे यांनी भोगावती साखर कारखान्यामध्ये दहशतवाद व भ्रष्टाचार विरोधाला विरोध केल्याने कार्यकर्त्यांना बोलून राडा केल्याचं सांगितलं। टीव्ही नेक्स्टसाठी राष्ट्रवादीहून सागर धुंद्रे। संचालक मंडळाची मीटिंग होती। त्या मीटिंगमध्ये शेती विभागाच्या संदर्भातची चर्चा झाली। त्यामध्ये एका कर्मचाऱ्यानं गैरवर्तन केल्यामुळे आणि त्याची बदली चेअरमननी केल्यामुळे तो कर्मचारी कामावर हजर राहिला नाही। या संदर्भात मी चेअरमनांच्या निदर्शनास आणलं की चेअरमन साहेबांनी बदली करून सुद्धा तो कर्मचारी हजर राहत नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी असं सांगितलेलं असताना धीरज डोंगरे उठले आणि म्हटले तो माझ्या प्रचारात होता, त्याच्यावर कारवाई करणारा कोण जन्माला आला नाही आणि चिटक्या वाजून अंगावर धावून येण्याचा प्रयत्न धीरज डोंगरेंनी केला, दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। संचालकांनी समजावलं त्याला की बाबा हा कर्मचारी आपल्याशी संबंधित नाही आणि त्याच्यावर शिक्षा होणं गरजेचं आहे। पण हा माणूस दंगा करत बाहेर पडला, शिवीगाळ करत, आणि बाहेरच्या आपल्या समर्थकांना बोलवून घेतलं। त्यांना चुकीचा गैरसमज त्यांच्यामध्ये त्या समर्थकांच्यात पसरवला आणि कारखान्याच्या मालमत्तेची नुकसान केली, तोडफोड केली। हे कारखान्याच्या हिताच्या, कारखान्याच्या भोगावतीच्या सभासदांच्या, कारखान्याच्या हिताच्या त्या जी त्यांची घडलेली जी आजची वृत्ती आहे धीरज डोंगरेची की हा वाद आमचा मीटिंगमध्येच राहायला पाहिजे होता, पण समर्थक आणून दहशत माजवून आपण कोणतरी वेगळं आहोत अशा प्रकारची जी त्यांनी भोगावती कारखान्यावर जी दहशत माजून तोडफोड केली याचा मी निषेध करतो। आणि याच्याही पुढं त्यांचा हा जो भ्रष्टाचार आहे, त्यांनी केलेले जे कुकर्म आहे त्याचा बाहेर येणार म्हणून त्यांनी वैफल्यग्रस्त होऊन माझ्यावर हे आरोप केलेले आहेत किंवा अशा प्रकारचं दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याला मी तोडीस तोड उत्तर देतो।